नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी या चॅनलमध्ये. आज मी तुमच्याबरोबर संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. सध्या मुलांचे पेपर चालू असल्यामुळे एक्स्ट्रा टाइम त्यांच्यासाठीही आपल्याला काढावा लागतो. सृष्टी आणि उत्कर्षला ट्युशन लावलेली नसल्यामुळे मीच त्यांचा 1 किंवा 2 तास देऊन रोज अभ्यास घेते. अभ्यास घेताना मी त्यांचा पेपर पॅटर्न लक्षात घेऊन त्यांचा अभ्यास घेते. रोज त्यांचा अभ्यास घेतलेला असल्यामुळे परीक्षेच्या वेळेस जास्त बर्डन येत नाही. परीक्षेच्या दिवशी 12-1 वाजेपर्यंत जागून एकाच दिवशी अभ्यास घेण्यापेक्षा रोज थोडा थोडा अभ्यास घेतला तर तो कधीही फायदेशीर ठरतो. रात्री उशिरापर्यंत जागवून आपण त्यांचा अभ्यास घेतला तर सकाळी पेपर लिहिण्याची त्यांची मानसिकता राहत नाही, त्यांचा मूड फ्रेश राहत नाही. त्यामुळे दररोज थोडा अर्धा-1 तास आपण त्यांना दिला तर त्यांच्यावरही प्रेशर येत नाही आणि आपल्यावरही अभ्यास घेण्याचा प्रेशर येत नाही. आणि अभ्यास घेत असताना जर आपण छोट्या छोट्या नोट्स तयार करून घेतल्या तर परीक्षेच्या वेळेस जर आपल्याला इतर कामंही निघाली तर आपण त्या नोट्स देऊन त्यांना स्वतः अभ्यास करण्यास सांगू शकतो. मुलांनी पहिलंच आलं पाहिजे किंवा मग त्याला पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजे असा आपला अट्टाहास असू नये. काही टॉपिक असे असतात की ते क्लिष्ट असतात. मुलांना मार्क्स मिळण्यापेक्षा तो टॉपिक क्लिअर करणं जास्त महत्त्वाचं. मुलांवर जास्त प्रेशरही आणू नये. त्यामुळे मुलांना जे येत असतं तेही ते प्रेशरमध्ये ते लिहत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते. त्यामुळे आपण कधीही त्यांना एकमेकांशी कम्पेअर करू नये. चला असो, आता मी स्वयंपाकामध्ये पिठलं आणि भाकरी बनवण्याचं बेत केलेला आहे. हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी ही शरीरासाठी उत्तम असते. त्यामुळे एक टाइम तरी आपण बाजरीची भाकरी खाल्ली पाहिजे. मुलं भाकरी खायचा कंटाळा करतात, त्यामुळे 2-3 पोळ्याही मी लाटून घेतल्या. संध्याकाळची कामं म्हटल्यावर कामं सारखीच असतात, फक्त त्यांचा गरजेनुसार क्रम मागे पुढे झालेला असतो. स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच मी काउंटर टॉप आवरून घेतला. जेवणाच्या पहिले जितकी कामं आवरली जातात तितकंच चांगलं. कारण आता थंडी असल्यामुळे जेवण केल्यानंतर इतकी थंडी भरून जाते की काहीच करायची इच्छा होत नाही. काउंटर टॉपवर सांडलेलं पीठ मी हातानेच गोळा करून घेते. त्यामुळे फडकाही जास्त खराब होत नाही. कारण फडक्याला जर पीठ लागलं तर फडका जास्त चिकट होऊन जातो आणि आपण हाताने ते गोळा केले तर हात मात्र आपण लगेच धुवून घेऊ शकतो.
इथे काउंटर टॉप माझं छान स्वच्छ करून झालेलं आहे आणि दूधही थंड करायला ठेवून दिलेलं आहे. भांडे मात्र माझी वाट बघत आहेत. आता मी भांडे घासायला घेते. भांडेही स्वच्छ करून झाली आणि त्यानंतर असं काही माझा काउंटर टॉप दिसत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सृष्टीचा बर्थडे असल्यामुळे त्याची पूर्वतयारी म्हणून मी आधीच सृष्टीचे कपडे, उत्कर्षचे कपडे, माझे कपडे त्याबरोबर लागणाऱ्या ॲक्सेसरीज काढून ठेवल्या. कारण सण म्हटल्यावर कामं तर आपली एक्स्ट्राची असतातच. त्याचबरोबर सृष्टीच्या बर्थडेच्या डेकोरेशनचं कामही वाढणार आहे. त्यामुळे आधीच मी ही पूर्वतयारी करून घेतली. कारण आपण कामामध्ये असतो आणि मुलांनाही आपण जर कपडे घ्यायला सांगितले तर मुलं एक कपडे घेतात, त्याबरोबर 10 कपड्यांच्या घड्या मोडतात. त्यामुळे आधीच जर आपण ही पूर्वतयारी करून घेतली तर त्या बॉक्समधून ते व्यवस्थित काढून घेणार आणि आपल्या कपाटात पसाराही होणार नाही. ज्वेलरीसाठी मी ह्या बॉक्समध्ये सृष्टीला लागणाऱ्या ज्वेलरी आणि मला लागणाऱ्या ज्वेलरी त्या बॉक्समध्ये ठेवल्या. बर्थडेची आणि सणाची अशी पूर्वतयारी करून घेते आणि इथे मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.